है पास। तो ये वीडियो आपके लिए खास या सीरीजमध्ये मी सौंदर्य चल्लावार आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे दुसरा व्हिडिओ। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इन्सॉल्व्हन्सी अकाउंटचे कन्सेप्ट बघितले होते। आज आपण बघूया क्वेश्चन विथ आन्सर। याचा फॉर्मॅट असा होता की पर्टिक्युलर्स अमाउंट कन्वर्जन रेशो आणि ॲडजस्टेड CPP। कन्वर्जन रेशो आपल्याला फाइंड आउट करायचं असते। हे दोन जे कॉलम असतात ते असतात आन्सरचा पार्ट। हे तीन कॉलम आपल्याला क्वेश्चनमध्ये मेन्शन असतात। चला तर मग सुरू करूया। क्वेश्चनमध्ये देताना ते आपल्याला असा क्वेश्चन देतील आणि खाली देतील प्राइस इंडेक्स। आपल्याला काढायचं आहे ॲडजस्टेड प्रॉफिट विथ द हेल्प ऑफ पर्चेसिंग पॉवर मेथड। त्याच्यामध्ये आपल्याला काय गिवन आहे सेल्स टर्नओव्हर, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड। कॉस्ट ऑफ गुड सोल्डचा पूर्ण आपल्याला डेटा दिला आहे। ओपनिंग स्टॉक आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस, परचेस आहे 4 क्वार्टरचे, त्याच्यानंतर टोटल आहे आणि क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यूसुद्धा आहे। सेल्स टर्नओव्हरमधून जर का क्लोजिंग स्टॉक मायनस केलं तर आपोआप प्रॉफिट येईल सरळ। मग हे आहे सेल्स टर्नओव्हर। ह्याच्यामधून जर का आपण क्लोजिंग स्टॉक लेस केला 62,000 रुपयेचा तर प्रॉफिट येईल 30,500 रुपयेचा। तर एवढं आपल्याला गिवन आहे। त्याच्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे जे ॲडजस्टेड प्रॉफिट आहे ते। तर आपल्याला क्वेश्चनमध्ये बेसिकली काय काय करावं लागणार आहे की एक चार्ट बनावं लागणार आहे ज्याच्यामध्ये आपण काढणार पर्चेसिंग पॉवर मेथडनी ॲडजस्टेड कॉस्ट ऑफ गुड सोल्ड। त्याच्यानंतर आपण काढणार कन्वर्जन रेशोज काढल्याच्या नंतर आपण काढणार क्लोजिंग स्टॉक, ॲडजस्टेड क्लोजिंग स्टॉक आणि मग ॲडजस्टेड क्लोजिंग स्टॉकच्या प्राईसच्या वरून आपण काढणार ॲडजस्टेड प्रॉफिट। तर आपल्याला 4 कामं करायची। 4 कामामध्ये आपल्याला 2 फॉर्मॅटच आहेत। 2 फॉर्मॅटमध्ये एक फॉर्मॅट आहे जे क्वेश्चनमध्ये गिवन आहे, आपल्याला सरळ तसाच लिहायचा। हे आन्सरचा पार्ट। याच्यामध्ये 3 कॉलम जे आहेत ते सेम आपल्याला क्वेश्चनमधले कॉपी करायचे आहेत, आपल्याला काहीच करायचं नाही आहे। त्याच्यानंतर येऊया कन्वर्जन रेशोकडे। कन्वर्जन रेशोमध्ये जाताना काय करायचं की डायरेक्ट एक वर्किंग नोट बनवायची कॅल्क्युलेशन ऑफ कन्वर्जन रेशो। पहिला आहे सेल्स टर्नओव्हर रेशो घ्यायचा। त्याच्यामध्ये फॉर्म्युला लावायचा क्लोजिंग प्राइस इंडेक्स होल डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक प्राइस इंडेक्स। ॲव्हरेज स्टॉक प्राइस इंडेक्स कसा काढायचा तर ओपनिंग प्लस क्लोजिंग होल डिवायडेड बाय 2। ओपनिंग आणि क्लोजिंग काय आहे तर ओपनिंग आहे 90, क्लोजिंग आहे 130। मग 90 आणि 130ला ॲड करायचं आणि होल डिवायडेड बाय 2 करायचं। 90 + 30 होल डिवायडेड बाय 2, 220/2 इज इक्वल्स टू 110। मग काय करायचं 130/110 इज इक्वल्स टू जी अमाऊंट येईल ती। तर 130 होल डिवायडेड बाय 110 इज इक्वल्स टू येईल 1.18181818। तर मग सेम आता ही जी व्हॅल्यू आली आहे ही व्हॅल्यू आहे सेल्स टर्नओव्हर कन्वर्जन रेशोची व्हॅल्यू। तर मग हिला घेऊन जायचं टेबलमध्ये आणि इथे लिहून टाकायचं। त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक बघूया। त्याच्यानंतर तर ओपनिंग स्टॉकचा फॉर्म्युला आहे क्लोजिंग प्राइस इंडेक्स होल डिवायडेड बाय ओपनिंग प्राइस इंडेक्स। तर क्लोजिंग आहे 130, ओपनिंग आहे 90। मग ही व्हॅल्यू काढायची आणि लिहायची ओपनिंग स्टॉकच्या समोर। त्याच्यानंतर बाकीच्या पण व्हॅल्यूज आपल्याला अशाच काढायच्या आहेत। ह्याच्यामध्ये एकच चेंज आहे की डायरेक्ट एक्सपेन्सेस। जेव्हा पण डायरेक्ट एक्सपेन्सेस येतील जो फॉर्म्युला आपण सेल्स टर्नओव्हरला लावतो आहे तोच फॉर्म्युला इथे लावायचा की क्लोजिंग बाय ॲव्हरेज, म्हणजे व्हॅल्यू पण सेम येईल। आता 130/110 म्हणल्याच्यानंतर 1.1818 सेम हीच व्हॅल्यू आहे। त्याच्यानंतर बाकीच्यांचं पण तसंच काढायचं। प्रत्येक याच्यामध्ये प्राइस इंडेक्स काढताना वर घ्यायचं क्लोजिंग आणि खाली ती व्हॅल्यू घ्यायची जी व्हॅल्यू आपण शोधते। फर्स्ट क्वार्टरचं काढत असेल तर फर्स्ट क्वार्टरची प्राइस इंडेक्स घ्यायची, सेकंडचं काढत असेल तर सेकंडची घ्यायची आणि जे पण पॉईंटमध्ये जे आन्सर्स येतील ते लिहायचे कन्वर्जन रेशोच्या पुढे। त्याच्यानंतर आपल्याला काढायचं कॅल्क्युलेशन ऑफ सेल। आता आपल्याला क्वेश्चनमध्ये ओपनिंग दिलं आहे, परचेसेस दिलं आहे आणि क्लोजिंग पण दिलं आहे। ओपनिंग प्लस परचेस मायनस क्लोजिंग केल्याच्या नंतर येते व्हॅल्यू ऑफ सेल। ओपनिंग आहे ते 33,000, परचेस येते पहिल्या क्वार्टरचे 12,000, दुसऱ्या क्वार्टरचे 15,000, तिसऱ्या क्वार्टरचे 11,000, चौथ्या क्वार्टरचे परचेस आहे 13,000। या सगळ्यांना मायनस करून 39,000 जर का क्लोजिंग स्टॉक काढला तर 45,000 येईल आपला सेल। आपल्याला ह्याच्यावरून काढायचं आहे व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक। आता क्लोजिंग स्टॉक किती आहे ही व्हॅल्यू आपल्याला दिली आहे क्वेश्चनमध्ये। ही क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू आहे 39,000। आपण परचेसची व्हॅल्यू काढली कशी क्लोजिंग स्टॉक आणि परचेस ओपनिंगच्या प्राईजवरून। आपल्याकडे जर का 45,000चे गुड्स आपण सोल्ड केल्याच्या नंतर आपल्याकडे 39,000चे गुड्स क्लोजिंग स्टॉकमध्ये आहेत। तर ह्या क्लोजिंग स्टॉकची आपल्याला ॲडजस्टेड प्राईस काढायची आहे।
त्याच्यामध्ये सगळ्यात स्टार्टिंगला काय करायचं की फिफो, लिफो, CR, फिफो, लिफो असे 5 कॉलम्स तयार करून घ्यायचे आणि इकडे एक घ्यायचा पर्टिक्युलर्स नावाचा. त्या पर्टिक्युलर्समध्ये येईल ओपनिंग, फर्स्ट क्वार्टर, सेकंड क्वार्टर, थर्ड क्वार्टर, फोर्थ क्वार्टर. जेव्हा आपण तयार करतो मध्ये एक लाईन सोडायची जेणेकरून आपल्या प्रेझेंटेशनमध्ये कुठेच कमी नाही पडलं पाहिजे. आता जेव्हा आपण क्लोजिंग स्टॉक काढायलो तर क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू 39,000 आहे. स्टार्टिंगला काहीच इन्फॉर्मेशन लिहायची नाही. पहिल्यांदा हे बनवून घ्यायचं, नंतर हे बनवून घ्यायचं. फिफोच्या खाली डायरेक्ट 39,000 लिहायचं, लिफोच्या खाली डायरेक्ट 39,000 लिहायचं. कारण आपला क्लोजिंग स्टॉक आहे तर त्याची व्हॅल्यू आहे 39,000. म्हणजे तुम्ही इथं जे काही लिहिताल त्याची बेरीज 39,000 यायला पाहिजे. बरं, फिफो म्हणजे काय? फर्स्ट इन फर्स्ट आऊट. जे सामान आपण आधी घेतलं आहे ते आपण आधी विकून टाकायचं आहे. बरं, किती विकायचं आहे? 45,000 विकायचं आहे. का? कारण की सेल आहे 45,000चा. मग आपण आपल्याकडे ओपनिंग स्टॉक कितीचा होता? 33,000 रुपयेचा होता. आपण पहिल्या जेव्हा फर्स्ट माल आला तेव्हा 33,000चा माल विकून टाकला. त्याच्यानंतर सेकंड कितीचा आला आहे? सेकंड आला आहे 12,000 रुपयेचा. आता हे 33 प्लस 12, 3 आणि 2 5, 3 आणि 1 4, म्हणजे 45,000 इथंच व्हायला आहे. आपल्याला सेल कितीचा करायचा आहे? 45,000चा. म्हणजे हे ओपनिंग स्टॉक आणि फर्स्ट क्वार्टर विकल्याच्या नंतर आपला सेल पूर्ण होते, तर उरलेला सगळा क्लोजिंग स्टॉक. अशी व्हॅल्यू काढायची फिफोची. तर डायरेक्ट बघून घेऊया की करेक्ट येते का. 15 + 11 + 13, 5 आणि 1 6 आणि 3 9, 9 1 2 3 39 करेक्ट यायला. इथे टॅली करून घ्यायचं. जर का हे करेक्ट यायला आहे तर तुमचं करेक्ट आहे. जर का याची बेरीज चुकली किंवा मग हे 45,000 येत नाही आहे तर तुमचं रॉंग. त्याच्यानंतर सेम ॲज लाईक लिफोमध्ये पण सेम. लिफोमध्ये काय असते की लास्ट इन फर्स्ट आऊट. म्हणजे तुम्ही शेवटी जो माल आणला आहे तो तुम्ही पहिल्यांदा विकणार. बरं, शेवटी काय आणलं आहे? शेवटी आणलं आहे फोर्थ क्वार्टरचा माल. फोर्थ क्वार्टरचा माल किती आहे? 13,000 रुपये विकून टाकला, 0. त्याच्यानंतर थर्ड क्वार्टरचा माल विकणार 11,000 रुपये. त्याच्यानंतर जे सेकंड क्वार्टर आहे ते माल विकणार 15,000 रुपये. त्याच्यानंतर आता काय झालं या क्वेश्चनमध्ये की 15 + 11 + 13, 5 आणि 1 6 आणि 3 9 आणि 1 2 3 39,000चा माल इथे झाला. आता फर्स्ट क्वार्टरमध्ये आपण घेतले होते 12,000 रुपयेचे गुड्स. 12,000 रुपयेचे गुड्स आपल्याला विकायचे नाहीत. आपल्याला विकायचे सगळे मिळून 45,000. तर 45,000 - 39,000 जर का केलं तर येतील 6,000. म्हणजे आपण 12,000मधले जर का 6,000चे गुड्स विकले तर आपली 45,000वाली कंडिशन पूर्ण होती. म्हणून काय केलं की फर्स्ट क्वार्टरमधला 6,000 रुपयेचाच माल विकून टाकला आणि 6,000 रुपये स्टॉकमध्ये टाकले. 6,000चा माल जे आपण ते स्टॉकमध्ये टाकला. मग वर ओपनिंगचा माल तसाच पेंडिंग आहे 33,000चा. मग हे 33 + हे 6 39. ओके. त्याच्यानंतर जे कन्व्हर्जन रेशोज आपण मागे फाइंड केले होते हे फॉर्म्युलाज टाकून ते सेम इथं लिहून घ्यायचे. या कॉलमला नाव आता तुम्हाला समजण्यासाठी मी कॉलमला नाव दिलं आहे A, याला B, याला C. जेव्हा आपण इकडचा फिफो कॉलम तयार करतो तेव्हा A × C म्हणजे काय करायचं? हे कॉलम इंटू हे. आता 0ने कशालाही मल्टिप्लाय केल्यावर आन्सर 0च येणार. त्याच्यामुळे फर्स्ट 2चा आन्सर 0. त्याच्यानंतर हे × 15,000, त्याच्यानंतर 1.88 × 11,000, 1.0833 × 13,000. त्याच्यानंतर ही अमाऊंट काढायची आणि ह्याची ॲडिशन करायची. ह्याची ॲडिशन करून जी अमाऊंट येईल ती आपली फिफोची व्हॅल्यू आहे क्लोजिंग स्टॉकची, ॲडजस्टेड क्लोजिंग स्टॉकची. आपल्याला ही व्हॅल्यू खूप इम्पॉर्टंट आहे समोर. त्याच्यानंतर सेम टू सेम लिफोचं पण असणार आहे. लिफो इंटू जे आपले CR आहेत ते 33,000 × 1.44, 6,000 × 1.3 आणि 0ने कशालाही मल्टिप्लाय केल्याच्यानंतर आन्सर येणार आहे 0. मग ह्या दोघांचं ॲडिशन करायचं आणि ही व्हॅल्यू काढायची. ही व्हॅल्यू आहे क्लोजिंग स्टॉकची लिफो मेथडनी, ॲडजस्टेड क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू लिफो मेथडनी. हे केल्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे कॅल्क्युलेशन ऑफ ॲडजस्टेड प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ ॲडजस्टेड प्रॉफिट काढताना काय करायचं? 3 कॉलम्स तयार करायचे. पहिला असणारे पर्टिक्युलर, दुसरा फिफो, तिसरा लिफो. पर्टिक्युलरमध्ये काय करायचं? सेल घ्यायचा मायनस क्लोजिंग स्टॉक घ्यायचं. क्लोजिंग स्टॉकची जी पण काही टोटल आहे ती, त्याच्यानंतर त्याच्यातून लेस करायचं. त्याच्यानंतर सेलच्या नंतर आपल्याला घ्यायचं आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डची टोटल. हे दोन्ही पण एकच आहे की अशी काही वेगळी गोष्ट नाही की यार टोटल कुठून आणलं, हे काय वेगळं आहे आणि काही लिहिलं पण नाही आहे, असं काही नाही आहे. ही टोटल आहे क्लोजिंग स्टॉक कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डची. त्याच्यामधून त्याच्यात लेस करायचं आहे क्लोजिंग स्टॉक.
आता सेल्समधून कॉस्ट ऑफ गुड सोल्ड लेस केल्याच्यानंतर आणि त्याच्यातून क्लोजिंग स्टॉक काढल्याच्यानंतर प्रॉफिट येते. ह्या पूर्ण गोष्टी ना आपण काय केलं आहे की सी पी पीच्या दृष्टिकोनातून बघितलं, त्याच्यामुळे इथे येणार की ॲडजस्टेड प्रॉफिट. बरं ठीक आहे. आता आपण बघूया की मागच्या चार्टमध्ये आपण कुठल्या कुठल्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या होत्या. जेव्हा आपण हे चार्ट काढला होता तेव्हा आपण सेल्स टर्नओव्हरची जी अमाऊंट आहे त्याला कन्वर्जन रेशोने मल्टिप्लाय केलं होतं आणि ही अमाऊंट काढलेली. या अमाऊंटला म्हणतात सेल्स टर्नओव्हर, ॲडजस्टेड सेल्स टर्नओव्हर. तर हे जे चार्ट आहे याच्यामध्ये जे सेल्स आहेत तर आपल्याला ही व्हॅल्यू घ्यायची इथं. हे 1,09,318.18 याला डायरेक्ट घेऊन जायचं इकडं आणि दोन्ही कॉलममध्ये लिहून टाकायचं. आउटर कॉलममध्ये फिफो आणि लिफोचे जेव्हा आपण कॉलम्स तयार करतो तेव्हा त्याच्यामध्ये सब कॉलम तयार करायचे, म्हणजे इकडे 2 आणि इकडे 2 असे असले पाहिजे. मग सेलची जी व्हॅल्यू आहे ती बाहेर लिहायची बाहेर. त्याच्यानंतर टोटल ऑफ कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, हे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आहे, याची पूर्ण टोटल म्हणजे टोटल ऑफ कॉस्ट ऑफ गुड सोल्ड ही येणार ही. या पूर्ण यांची ॲडिशन केलेली 1,29,012.3 ही व्हॅल्यू लिहायची इथं ह्याच्या इनर कॉलममध्ये. त्याच्यानंतर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक ही 45,000. ही व्हॅल्यू आपण आणली कुठून? ही व्हॅल्यू आपण आणली आहे या कॉलममध्ये. व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉकच्या चार्टमधून आपण ही व्हॅल्यू आणली आहे. सगळ्यात लास्टला जेव्हा आपण ॲड करत होतो तेव्हा ते 45,000 आणि 55,000 आले. या दोनला डायरेक्ट घेऊन जायचं, हे फिफो आणि लिफो डायरेक्ट घेऊन जायचं आणि इथं लिहायचं फिफो आणि लिफोमध्ये. क्लोजिंग स्टॉकच्या पुढे हे आणि त्याच्यानंतर मग हे. मग ह्या 1,29,000मधून हे 45,000 लेस करायचे, जी अमाऊंट येईल ती बाहेर लिहायची. सेम इथं 1,29,000मधून 55,000 लेस करायचे, जी अमाऊंट येईल ती बाहेर लिहायची. त्याच्यानंतर या 1,09,000मधून 83,000 लेस करायचे आणि जी अमाऊंट येईल ती असेल ॲडजस्टेड प्रॉफिट. आपल्या क्वेश्चनचा मेन आन्सर आहे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू. आता एकदा रिकॅप म्हणून मी स्टेप्स 2 सॉल्व्ह सांगून टाकते. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, मेक अ फॉर्मॅट ऑफ टेबल गिवन इन क्वेश्चन विथ द ॲडिशनल कॉलम फॉर कन्वर्जन रेशो आणि ॲडजस्टेड सी पी पी. सेकंड स्टेप, fill the information in given question in the format. Third step, find out conversion ratios. Fourth, fill the conversion ratios in the chart and find out the value of adjusted CPP. आपण जेव्हा चार्टमध्ये ते रेशोज फिल करतो त्याच्यानंतर आपल्याला इथे ॲडजस्टेड सी पी पीची व्हॅल्यू त्याच्यामध्ये असणारे मेनली एक तर सेल्स टर्नओव्हरची व्हॅल्यू आणि सेकंड वन तर क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू. त्याच्यानंतर आपल्याला काढायचे फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ सेल, जी आपण ओपनिंग प्लस परचेस मायनस क्लोजिंग केलेलं तिथून आपल्याला सेलची व्हॅल्यू भेटली. त्याच्यानंतर आपल्याला काढायचे फाइंड आउट द ॲडजस्टेड व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक, ही व्हॅल्यू आपण काढलेली मायनस करून लिफो आणि फिफो मेथडनी. त्याच्यानंतर आपल्याला काढायचे कॅल्क्युलेट ॲडजस्टेड प्रॉफिट. त्याच्यानंतर मग आपल्याला या सगळ्यांना फिनिशिंग द्यायचे, पेन्सिलने लाईन्स वगैरे मारायच्या जेणेकरून हे प्रेझेंटेबल दिसेल. Thanks for watching this video. If you like then please share and subscribe. Thank you.